हाय गाईस. तर आता मी उद्या जाणार आहे आणि माझी बॅग भरायची तयारी चालू झाली आहे. आता तुम्ही बघा, उद्या आम्ही सकाळी 8 वाजताच निघल. जायची इच्छा नाहीये पण आता जायचंय तरी पण. माझ्या कपाटातून लागणाऱ्या वस्तू, मला जे जे काय काय लागत आहे ना ते मी बाहेर काढत आहे. आणि मला लागणाऱ्या वस्तू म्हणजे काय काय गोळ्या, परत माझी लागणारी कपडे किंवा बाळाला काय लागणार आहे ते सगळं मी बाहेर काढतीये. उन्हाळा किती आहे माहिती आहे ना तुम्हाला? आपल्या इथं अजूनही पावसाचा पत्ता नाहीये, एवढा उन्हाळा आहे. तरी पण मला आता जायचंय, एवढा ऊन असूनही माझ्या गावाकडं जायलाच लागणार आहे. कारण हे घर सोडून तर मला खरंच जाऊ नाही वाटत आहे. घर, माझा नवरा, सगळे म्हणजे माझी फॅमिली. आणि तुम्हाला मला एक सांगायचंय, हे ना माझ्या म्हणजे बाळाच्या काकाने घेतलंय, म्हणजेच माझ्या धीराने. आणि त्यांनी एवढं क्यूट हे आणलंय ना, एवढं भारी. खरं तर त्यांनी दोघांनी पण आणलंय, म्हणजे बाळाच्या काका काकींनी. एवढं सुंदर आहे, मला तर खूप आवडलं. त्यांनी सांगितलं की बाळ जन्मलं ना तर बाळाला ह्याच्यातच ठेवायचं. तुम्हाला कसं वाटतंय हे? मला तर खूप जास्त आवडले आणि मी ह्याला पॅकिंग करून घरी घेऊन जाणार आहे. मग तिकडच त्याला हे करणार आहे. मस्त एकदम, मला तर लय जास्त आवडले. आणि ही माझा गोळ्यांचा बॉक्स आहे, त्याला पण घेणार आहे मी सोबत. कारण सगळ्या गोष्टी पॅकिंग करायला लागतात. आणि हे माझं स्किन केअर प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये सगळे. जास्त तर काय मी स्किन केअर करत नाही, पण तेवढंच आपलं प्रोडक्ट आहे. आणि ही माझी फाईल आहे हॉस्पिटलची. हिला ही महत्वाची आहे सगळ्यात. ही तर पहिल्यांदाच टाकायला पाहिजे होती पण मी लेट टाकली हिला. आणि आता माझं ऑलमोस्ट पॅकिंग पण झालंय करून. आता उद्या आम्ही सकाळी लवकरच निघल, कारण आम्हाला म्हणजे मला इथून सकाळी 7 वाजताच हलायचंय घरातून, कारण नंतर ट्रेन जायला नको आमची. तसं तर मुकून आम्हाला सोडवायला येतील आईला आणि मला. बघू आता उद्या काय होतं, मी उद्याचाही व्हिडिओ काढेल. आणि अजून काय बोलायचंय, खूप मला असं घाम भरती बोलताना. कारण आता प्रेग्नेन्सीचा 9वा महिना लागलाय मला, 8वा महिना ऑलमोस्ट माझा संपलेला आहे. त्याच्यामुळेच मला गावाकडे जायचंय. कारण माझ्या घरचे मला 7व्या महिन्यामध्येच ये बोलत होते, पण मी गेले नाही. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, मध्यंतरीच माझ्या सासूबाईंचं थोडं हे झालं, त्याच्यामुळं मी काय म्हणजे ह्या लोकांना सोडून गेले नाही. आताही मला माझं घर सुटवतच नाहीये, माझा पाय घराच्या बाहेर पडतच नाहीये. तरी पण नाईलाजाने मला जायचंय, कारण आता किती ढकलणार ना दिवस मी तरी. फायनली माझी पॅकिंग झाली आहे आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.